विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत सतीश मोतीलिंग आणि संतोष जुवेकर. सतीश, आता बोलता बोलता थोडा मी तुला थांबवलं होता पण या चित्रपटाच्या निमित्तानं तुझ्या मधला जो एक दिग्दर्शक आहे आणि कॅमेरामन आहे, मला त्या दोन्ही गोष्टींबद्दलची उत्सुकता आहे. कारण तू मला वाटतं अगडबम करताना पण ते केलं होतंस आणि आत्ता मॅटर करतानाही तेच तू करतो आहेस. तू दिग्दर्शकही आहेस आणि तू कॅमेरामनही आहेस. तारेवरची कसरत नाही वाटत? कारण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत खरं तर, आणि ते दोन्ही एकत्र करायचंय, एकाच वेळी करायचंय. मी म्हणून ह्यात आनंद आहे, ह्यात काही तारेवरची कसरत नाही. डिरेक्टर जेव्हा फक्त डायरेक्शन करत असतो तेव्हा तो अपाहिज असतो, त्याला त्याचे व्हिज्युअल्स दुसऱ्या माणसाच्या डोळ्यांनी पाहायचे असतात. ते मी खूप स्वतंत्र असतो, माहिती का. माझ्या डोक्यात असणारी हा सिनेमा हा माझ्या हातून पूर्ण होत असतो. की एखादा आर्टिस्ट आउटब्लॉक गेला तरी मला माहिती असतं की ओके फाईन, एकाला मी आउटब्लॉक सोडला कारण माझं सेकंड वाक्य त्याचं आहे, त्याचं महत्वाचं, त्याच्यावर मी चार्ज करतो. तर मी म्हणेन की प्रत्येक डिरेक्टर हा थोडासा कॅमेरामॅन त्यात असावा. आणि मला माझ्या कॅमेरामॅन असल्याचा मला खूप फायदा होतो. मला कुठेही असं फ्रस्ट्रेशन नसतं, काही नसतं. आय एन्जॉय माय डायरेक्शन विथ माय कॅमेरा. जर माझ्यातून कॅमेरा काढशील ना, मी अर्धवट होऊन जाईल. मी तोपर्यंत लढाई लढू शकतो जोपर्यंत माझ्या हातात कॅमेरा आहे. घर घर शादी, गली गली धूम. जसं मॅटर बद्दल आपण बोललो, तू झेंडाविषयी बोललास, तुझ्या अगोदरच्या या गोजीरवाण्या घराविषयी बोललास, पण तू मोर्याविषयी बोलला नाहीस. कारण तेही तेवढीच मी बोलणार, मला बोलायची खूप इच्छा आहे. तर मोर्याविषयी मला ऐकायचं, कारण पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा अँगल होता. पण तरी सुद्धा मला वाटतं चिन्मय मांडलेकर आणि पहिल्यांदाच आमने सामने आला होता. झेंडामध्ये एकत्र असून सुद्धा तुम्ही समोरासमोर नव्हतो आम्ही, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स वेगळा होता असेल तुझा. नक्कीच खूप छान. एकतर पुन्हा एकदा अवधूत गुप्तेंनी जेव्हा सेकंड प्रोजेक्ट मोर्या थॉट, जेव्हा झेंडा चालू असताना त्याच्या डोक्यात थॉट होता, आणि त्यावेळेला ते दोन मोरखे कोण, तर तेही त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की जर तो संत्याचा मन्या झाला आणि तो मन्या संत्या पक्या टिम्या असं मला वाटतं बहुतेक न्यावाले बहुतेक पहिले नजर माझ्यावर जाते. पण एनिवे थँक्स टू गॉड की काही का असेना आज अशा कॅरेक्टरसाठी जेव्हा एखादं असं कॅरेक्टर येतं तेव्हा पहिलं नाव माझं येतं. म्हणजे माझा विचार करत होता आणि मी कदाचित त्या प्रयत्नात मी स्वतःला प्रूव्ह करू शकलोय कुठेतरी, म्हणून कदाचित डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्स माझा विचार करतात. सो पुन्हा एकदा थँक्स टू अवधूत गुप्ते की त्यांनी ही इमेज मला दिली. काय बोलला तुम्ही पुन्हा? उपटशुंभ काय करणार आहेस? उपटशुंभ वहिनी सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता परत कामावर जातात. वहिनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही येताना, तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवतो रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. केवळ मी म्हणतो की ते माझं काम जर चांगलं झालं असेल तर ते चिन्मयमुळे, अवधूतमुळे. कारण जर अवधूतनी ते करेक्ट माझ्या समोर मला मांडून माझ्या हातात दिलं नसतं आणि माझ्या डायलॉगला, माझ्या गोष्टीला, माझ्या ऍक्शनला जर करेक्ट रिॲक्ट झाला नसता तर माझी काहीच तिथे हे राहिली नसती, नंतर काहीच महत्व राहिलं नसतं माझ्या अभिनयाला. मी कितीही काही घासत राहिलो असतो. त्याच्यातली जी काही गाणी आहे त्या गाण्यांची जी काही भट्टी कव्वाली म्हणजे माझ्या असं जवळची आहे. आपण निश्चितपणानं ऐकणार आहोत तुझी आवडती कव्वाली. हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा, हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा, हस्ती के सागर की धारा तू ही कश्ती और किनारा. मेरी सांसें मेरी दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा, मेरी सांसें मेरी दुनिया जो भी मेरा सब कुछ तेरा. तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत, तू देखे तो चमके किस्मत तेरी रहमत मेरी जन्नत. आँखों को जिया मेरे तेरा साया मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया. आपण
जशी त्या गाण्यांची एक क्युरिओसिटी होती तशी आज मॅटरच्या गाण्यांची क्युरिओसिटी आहे निश्चितपणानं सतीश. आणि ती जी काही म्हणजे मला वाटतं यांनीच एक काहीतरी गाणं त्यातलं चौघांनी गायलेलं आहे आणि ते गाणं जेव्हा आता लागतं चॅनल्सवरती प्रोमोज मधून आपण बघतो त्यावेळेला मुलं पण छोटी छोटी ताल धरतात. माझ्याच घरात मला अनुभव आहे. त्या गाण्यांविषयी सांग ना मला. गाण्याचं म्हणशील तर जेव्हा गाणी फिल्ममध्ये 4 गाणी होती सुरुवातीपासून मला असं होतं की ना भाई आहेत तर भाईला एक हस्की आवाज असावा, ते कुठेही गोड नसावे, ते चॉकलेट नसावेत. तर अभिजित सोबत अभिजित कवटळकर आमचा म्युझिक डायरेक्टर एक ब्रिलियंट वन ऑफ द ब्रिलियंट असू देत येऊ देत. आणि थोडक्यात म्हणजे आम्हाला सिंगर्सचे पैसे वाचवायचे होते. वाचले पैसे चांगले बऱ्यापैकी वाचले. इथे जमलेल्या तमाम बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो, बॉम्बे नाही मुंबई. ऐकलं साहेब काय बोलले? आणि गाईल म्हणजे डायलॉग्स आहेत. डायलॉग्स कळ का की चालू होता दुनिया सारी ये पैसे वाली रे, जिंदा रहना तो बनना मावाली रे, गेम सारा पैशाचा, खेळ सारा दुनियेचा, खेळ सारा पावरचा, आख खोल देख जरा, डेअरिंगला डरू नको, भुकापीठ मरू नको, लाचारी करू नको, अच्छा है काम बुरा, लूट रे लूट रे लूट रे दुनियेला, जेब में डाल रे बॉम्बेला. क्या बात आहे. आपण संतोष कडून ऐकलं ना फक्त स्टुडिओ स्टुडिओ नको ते गाणं ऐकू दे लोकांना. रिलीज होते मग नंतर गातो. नक्की नक्की आपण गाणं लोकांना ऐकू. घंटा साउंड की घटा खा बुझा बत्ती बुझा नंटी गिले मंडी पे घड़ी अंडी मारी बार बार घंटी चल छाना बन के वटले पूरब की तरह फुटले चलवे मटन के सड़े चल के धक्का दूंगा ना पूरी बिल्डिंग गिरा दूंगा धमकी के साथ. मला एक सांगा, आणखीन एक तू वेगळा प्रकार परवा केला. तू म्युझिक लॉन्च केलं चित्रपटाचं आणि अख्ख्या मुंबईत फ्लॅशमॉब फिरत होते तुझे. तर ऍक्च्युली प्रमोशन लेवलवरती अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट येणं अत्यंत आवश्यक आहे मराठीसाठी. पण तो अनुभव कसा होता फ्लॅशमॉब आणि त्याला लोकांचा मिळालेला? मी म्हणजे फ्लॅशमॉब ही आयडिया संकल्पना माझी नव्हती, ती बेसिकली होती पूनम शेंडे आणि विजय मुंडे यांची होती. त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारचं ऑडिओ लॉन्च करायचं. मला आयडिया भन्नाट आवडली. आय शेअर्ड दॅट आयडिया विथ संतोष, सुशांत, अभिजित कवटळकर अँड भौमिक्षा. भौमिक्षा वॉज द फर्स्ट कोरिओग्राफर फॉर फ्लॅशमॉब इन इंडिया. म्हणजे मुंबई मोरिया सीएसटीला होता. संकल्पना अशी होती की लोकांचा ऑडिओ लोकांच्यात जाऊन आपण त्यांच्यासोबत त्यांचा ऑडिओ आपण त्यात रिलीज करायचा. आयडिया मला आवडली. फॉर दॅट वी निडेड स्टुडंट्ससाठी. मग आता एवढे स्टुडंट्स गॅदर करून करायचे 150-200 स्टुडंट्स. सो आय वुड रॅदर थँक अक्षय फारदे, आकाश फारदे अँड लकी हंसराज. त्यांनी मला जोशी बेडेकर कॉलेजचे काही स्टुडंट्स आणून दिले आणि त्या स्टुडंट्स एवढं परफॉर्म भन्नाट केलं की आमचा फ्लॅशमॉब इव्हेंट म्हणजे आजपर्यंत फ्लॅशमॉब एका जागेला एकदाच होतो. आम्ही मुंबईत एका दिवसात 5 वेळेस फ्लॅशमॉब केलेला अँड दॅट टू वॉज सक्सेसफुल विथ अ क्राऊड ऑफ कुठे 5,000 होते, कुठे 10,000 होते. आणि कोरम मॉल म्हणजे अक्षरशः अशी जागा हाल होते की आपण कंटिन्यू 20 तिथे अरेंजमेंट नाही. आम्ही जायचो तिकडे, थांबायचो, सिग्नलला थांबायचो, गाडी लावायची, अचानक ट्रॅफिक थांबायचं आणि भर सिग्नलच्या चौकात मुलं नाचायची, म्युझिक तिथे आम्ही सीडी वाटायचो. अचानक लोकांवर ते बंबार्डिंग होतं की हे काय चालू झालं. सतीश, तू एक दिग्दर्शक आहेस आणि संतोष तू एक कलाकार आहेस. चित्रपट ज्या वेळेला एक माध्यमच आहे, लोक जागृतीचं माध्यम असंही आपण म्हणू शकतो. कारण अनेक थॉट चांगले चांगले चित्रपट आहेत ज्यांनी लोकांपर्यंत दिलेले आहेत आणि ते लोकांनी ऍक्सेप्ट केलेत आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये. मॅटर चित्रपट करत असताना, कारण मराठीचं हे वैशिष्ट्य राहिले, अगदी मराठीतला कौटुंबिक चित्रपट जरी आपण काढला तरी सुद्धा त्यातला दिग्दर्शक किंवा कलाकार काहीतरी थॉट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मॅटरमधून मॅटर बघून ज्या वेळेला प्रेक्षक बाहेर पडेल त्यावेळेला ऍज अ दिग्दर्शक म्हणून तुला काय वाटतं की काय घेऊन बाहेर पडेल?
काय घेऊन बाहेर पडलं म्हणण्यापेक्षा मी हे सांगेन की ना भले परिस्थिती जबाबदार असेल काही असेल कळत न कळत आपण गुन्हेगारीच्या मार्गाला जातो पण गुन्हेगारीच्या मार्गाला गेल्यानंतर शेवट हा वाईटच असतो. किती एक्सक्युजेस दिले मी की माझ्यावर परिस्थिती होती असं झालं तसं झालं मी भाई बनलो मी मर्डर केली माझ्याकडून माझ्या फॅमिलीमध्ये असं झालं आणि बट वाईट पेरलं हे वाईटच त्याचा शेवट आहे. किती मोठा भाई झाला किती मोठी लाईमलाईट झाली लोक घाबरायला लागले जगून शेवटी त्याची मौत ही गोळीनीच आहे. आणि संतोष तुला विचार वेगळा प्रश्न कारण त्याने एका प्रश्नाचं उत्तर दिलं या चित्रपटाच्या बाबतीमध्ये तू कलाकार आहेस पण जडणघडणीपासून या चित्रपटाचं तू बरोबर आहेस सतीशच्या USP या चित्रपटाचा जर विचारला तर कलाकार म्हणून तुला काय वाटतं काय आहे या चित्रपटाचं यूथ जोश किंवा USP मध्ये मला वाटतं सर्वात आमची कथाच ही USP आहे. ही आधी सांगितलं की मराठीमध्ये अर्थात झाले असतील नाही असं नाही काही फिल्म झाल्यात गँगस्टर याच्यावर पण ज्या प्रकारे सतीश मोतलिंग यांनी ती शूट केली आहे त्यांनी जे व्हिज्युअलाइज केली आहे त्यांचं जे विजन होतं या फिल्मकडे बघण्याचं ही कशी मांडूया ते मला वाटतं जरा वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं तो USP आहे आमच्या कथेचा. आणि पहिले सांगितलं यूथ कम्प्लिटली फॉर यूथ वन अँड ओनली यूथ. या चित्रपटाविषयी तुम्हाला शुभेच्छा तर मी देणारच आहे पण त्याच्याही अगोदर मॅटरमध्ये जसं मोर्यामधले तुझे डायलॉग मुलांच्या तोंडात होते किंवा झेंडामधला तुझा डायलॉग मुलांच्या तोंडामध्ये होता तसा मॅटरमध्ये एखादा आहे की नाही डायलॉग की जो चित्रपट रिलीज झाल्यानंतर तोंडात असेल असा एक ऐकायला आवडेल आपल्याला. एक पक्यासाठी आहे त्याच्या एंट्रीला किंवा नंतर काही कोणाला जाऊन धमकी देणं किंवा काही बोलणं हे सुरुवात त्याची अशी असते भाई आपला तो एक ही उसूल है सरकवली की टरकवली. क्या बात आहे. म्हणजे आज आपल्यासोबत होते सतीश मोतिलिंग आणि संतोष जुवेकर यांचा आगामी चित्रपट मॅटर आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. निश्चितपणानं हा चित्रपट तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि तशी पावती तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन द्याल याची खात्री वाटते. आज याच नोटवर इथेच थांबतो आहे. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार. सहारा प्रणाम.